नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। भारतीय संघातील नामवंत क्रिकेटपटू म्हणजेच विराट कोहली यानं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय। सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने हा निर्णय जाहीर केलाय। गेल्या आठवड्यातच विराटने निवृत्तीचे संकेत दिले होते। बीसीसीआयशी त्याचं बोलणंही झालं होतं, मात्र अखेर आज या निर्णयावर त्यानं शिक्कामोर्तब करत हा निर्णय जाहीर केला। रोहित शर्मा पाठोपाठ विराटनेही कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी मात्र ही अतिशय वाईट बातमी असून लाखो चाहत्यांचे हृदय भंग झालंय हा निश्चित। विराट कोहलीनं जून 2011 मध्ये किंगस्टन इथं वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं। त्या सामन्यात कोहलीनं पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 15 धावा केल्या। त्याची शेवटची कसोटी ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी इथे जानेवारी 2025 मध्ये खेळली गेली होती। या शेवटच्या कसोटीत कोहलीनं पहिल्या डावात 17 धावा आणि दुसऱ्या डावात 6 धावा केल्या। कोहलीने 123 कसोटी सामने खेळले आहे। यात त्यानं 46.85 च्या सरासरीनं 9230 धावा केल्या। कोहलीनं कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतकं आणि 31 अर्धशतकं झळकावली आहेत। विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार देखील आहे। त्यांनी 68 पैकी 40 कसोटी सामने जिंकले आहेत। 2016 ते 19 दरम्यान विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली। त्याने 43 कसोटी सामन्यांमध्ये 66.79 च्या सरासरीने 4207 धावा केल्या। त्याने 69 डावांमध्ये 16 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली। यामुळे तो कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू बनला। विराट कोहलीची जागा कोण घेणार या बाबतीत 2 नावांची चर्चा सध्या रंगत आहे। निवडकर्त्यांच्या योजनांमध्ये श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे असतील। श्रेयसचा अलीकडेच बीसीसीआयच्या वार्षिक करार यादीत समावेश करण्यात आला आहे। ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विराट कोहली 4थ्या क्रमांकावर खेळताना दिसला। इंग्लंड दौऱ्यावर श्रेयस 3 क्रमांकावर आणि अजिंक्य रहाणे 4थ्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे। सलामीवीर म्हणून शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल खेळताना दिसण्याची शक्यता आहे। 30 वर्षीय श्रेयसने आतापर्यंत 16 कसोटी सामने खेळले। त्याने फेब्रुवारी 2023 मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता। क्रिकबसच्या अहवालानुसार श्रेयस सध्या भारत अ किंवा भारतीय संघासाठी निवडकर्त्यांच्या योजनांमध्ये नाही, पण विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे श्रेयससाठी परिस्थिती बदलू शकते। अय्यरने 14 कसोटी सामने खेळले आहेत आणि 15 महिन्यांपासून एकही कसोटी सामना खेळला नाही। अजिंक्य रहाणेंनी तर भारतीय संघाचे नेतृत्वही केले आहे। विराट हा कसोटी इतिहासातील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे। विराटनं 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलंय, ज्यामध्ये संघानं 40 सामन्यांमध्ये विजय मिळवलाय। कोहलीनं कर्णधार पदाची सूत्र हाती घेतली तेव्हा भारतीय संघ 7व्या स्थानावर होता, पण स्वतःच्या आणि त्याच्या सहकारी खेळाडूंच्या कठोर परिश्रमामुळे कोहली जागतिक क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचला।